नमस्कार विद्यार्थी मित्र हो. इनोव्हेटिव्ह सायन्स बाय संभाजी ठुबे या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. कार्बन आणि कार्बनी संयुगे या प्रकरणातील पहिला व्हिडिओ तुम्ही पाहिलेला असेल. यामध्ये कार्बनची अपरूपे, त्यांचे गुणधर्म, त्यांचे उपयोग याविषयी आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे. विद्यार्थी मित्र हो, जेव्हा हा कार्बन ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया करतो तेव्हा कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो. आणि हा जो कार्बन डायऑक्साईड वायू आहे, या कार्बन डायऑक्साईड वायूविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती करून घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्र हो, हा व्हिडिओ मध्ये स्किप करू नका. संपूर्ण वैशिष्ट्ये, गुणधर्म जो आहे या कार्बन डायऑक्साईडचे व्यवस्थित समजावून घ्या आणि यावरच आधारित तुमच्या प्रयोगवहीमध्ये प्रयोग जो आहे, प्रयोगशाळेमध्ये कार्बन डायऑक्साईड वायू तयार करणे आणि त्याचे गुणधर्म अभ्यासणे हा प्रयोग सुद्धा अवलंबून आहे. याच व्हिडिओच्या द्वारे त्या प्रयोगाचे निरीक्षण तुम्हाला लिहिता येणार आहे. त्यामुळं व्हिडिओ अगदी बारकाईनं ऐकून घ्या. चला तर मग विद्यार्थी मित्र हो, आपण कार्बन डायऑक्साईड विषयी अधिक माहिती घेऊ. यामध्ये कार्बन डायऑक्साईडची जर बेसिक माहिती आपण पाहिली, मूलभूत माहिती जर आपण पाहिली, तर यामध्ये कार्बन डायऑक्साईडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे ते CO2. कार्बन डायऑक्साईड जो आहे, कार्बन डायऑक्साईडचं रेणुसूत्र आहे CO2. त्यानंतर त्याचं मॉलिक्युलर मास जे आहे, रेणू वस्तुमान जे आहे ते 44. कारण 2 ऑक्सिजन आहे, एका ऑक्सिजनचं अणुवस्तुमान आहे 16 आणि 16 अधिक 16 32 आणि कार्बनचं आहे 12. असे 32 अधिक 12 44 अणुवस्तुमान आहे कार्बन डायऑक्साईडचं. मेल्टिंग पॉइंट जो आहे तो कार्बनचा आहे -56.6 अंश सेल्सिअस आहे. त्यानंतर आढळ कुठं आहे कार्बनचा, आपल्याला माहिती आहे की निसर्गामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा कार्बन डायऑक्साईड आहे. कार्बन डायऑक्साईड ऑकर्स इन द एअर इन फ्री स्टेट टू द एक्सटेंट ऑफ अबाउट 0.033%. हवा जी आहे, हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण 0.033% एवढं प्रमाण कार्बन डायऑक्साईडचं आहे. आणि आपण जी हवा उच्छवास करतो, श्वासोच्छवास जे करतो, उच्छवासाद्वारे आपल्या शरीरातून कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडत असतो. इथं म्हटले एक्झहेलेशन. इनहेलेशन म्हणजे हवा आतमध्ये घेणे आणि एक्झहेलेशन म्हणजे उच्छवास. आपण फुफ्फुसामध्ये घेतलेली हवा बाहेर टाकणं, त्याला म्हणतो आपण उच्छवास. या उच्छवासामध्ये जवळजवळ 4% एवढ्या प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड असतो. CO2 is present as a salt in chalk and शाहबाद टाइल्स, मार्बल्स, लाइमस्टोन. कुठं आहे पहा कार्बन डायऑक्साईड हा वेगवेगळ्या संयुगांच्या रूपामध्ये. मग खडू आहे किंवा शहाबादी फरशी आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचं मार्बल आहे, लाइमस्टोन आहे, या सगळ्यांच्या मध्ये कार्बन डायऑक्साईड आहे. CO2 is given out in combustion of wood and the fossil fuel coal. पहा, मग हा जो कार्बन डायऑक्साईड आहे तो लाकडाचं ज्वलन झालं किंवा जे जीवाश्म इंधन आहेत, या जीवाश्म इंधन, फॉसिल फ्युएल्स म्हणजे जीवाश्म इंधन, या जीवाश्म इंधनाचं ज्वलन झालं, कोळशाचं ज्वलन झालं, तर हा कार्बन डायऑक्साईड जो आहे तो बाहेर पडतो. त्यानंतर विद्यार्थी मित्र, हा कार्बन डायऑक्साईड वायू कसा तयार करतात? प्रिपरेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड. And if we see the atomic structure of carbon dioxide is like this. कार्बन डायऑक्साईडचं जर अणुरचना आपण पाहिली तर ती अशा प्रकारची आहे. ज्यामध्ये पहा, इथं कार्बन आहे आणि दोन्ही बाजूला ऑक्सिजन अशा प्रकारचे जोडले गेले आहे. कार्बन डायऑक्साईड, डाय मीन्स 2 ऑक्सिजन 1 कार्बन, कार्बन डायऑक्साईड. मग अशा प्रकारचा जो कार्बन डायऑक्साईड आहे तो प्रयोगशाळेमध्ये कशा प्रकारे तयार करतात, त्याची जी कृती आहे ती आपण समजावून घेऊ. या गोलबुडाच्या चंबूमध्ये या ठिकाणी आहे पहा, हा गोलबुडाचा चंबू आहे. हा गोलबुडाचा चंबू आपण स्टँडला लावलेला आहे. इट इज फिटेड टू ए स्टँड. राऊंड बॉटम फ्लास्क इज फिटेड टू ए स्टँड. अँड आफ्टर दॅट 1 थिसल फनेल अँड राऊंड tube is arranged or attached to a rubber cork. इथं रबरी बुच जे आहे, या रबरी बुचामध्ये वरच्या बाजूने थिसल फनेल आपण नरसळं जोडलेलं आहे
आणि एक वक्र नलिका त्याला जोडलेली आहे. या गोलबुडाच्या चंबूमध्ये कॅल्शियम कार्बोनेट घेतलेला आहे, CaCO3. इथं म्हटले पहा मार्बल चिप्स, म्हणजे शहाबादी फरशीचे तुकडे किंवा मार्बलचे छोटे छोटे तुकडे या गोलबुडाच्या चंबूमध्ये या ठिकाणी घेतलेले आहेत. आणि पुढच्या बाजूला ही जी वक्र नलिका आहे, या वक्र नलिकेला वायू पात्र जोडलेला आहे. यामधून तयार होणारा जो वायू आहे तो वायू गोळा करण्यासाठी या ठिकाणी अशा प्रकारचं एक वायू पात्र जोडलेलं आहे. विद्यार्थी मित्र हो, याची रचना जी आहे ती व्यवस्थित समजावून घ्या, नावं लक्षात ठेवा. हे जे थिसल नरसाळ आहे, या थिसल नरसाळ्यामधून आपण विरल हायड्रोक्लोरिक आम्ल ओतणार आहोत. आतमध्ये कॅल्शियम कार्बोनेट आहे, शहाबादी फरशीचे तुकडे आहेत, आणि यामधून बाहेर पडणारा जो वायू आहे तो कार्बन डायऑक्साइड आहे, CO2 आहे. या इथं अपवर्ड डिस्प्लेसमेंट ऑफ एअर, that means carbon dioxide is deposited by a upward displacement air. म्हणजे त्याला मराठीमध्ये ऊर्ध्वसरण पद्धतीनं, बिकॉज दॅट इज द कार्बन डायऑक्साइड इज हेवियर दॅन एअर. कार्बन डायऑक्साइड जो आहे तो हवेपेक्षा जड आहे, त्यामुळं हा वायू इथं आल्यानंतर तो काय करेल, तो खालच्या बाजूला राहील आणि या वायू पात्रामध्ये असणारी हवा जी आहे ती वरती जाईल, ऊर्ध्व दिशेने जाईल, वरती जाईल. म्हणून ऊर्ध्वसरण पद्धतीनं हा जो वायू आहे तो गोळा केला जातो. ऊर्ध्वसरण, ऊर्ध्व म्हणजे वरती, वरच्या दिशेनं हवा सरत जाते, सरकत जाते, म्हणून त्याला आपण म्हणतो ऊर्ध्वसरण पद्धती. कारण का, कार्बन डायऑक्साइड वायू जो आहे तो हवेपेक्षा जड आहे. मग कोणत्या प्रकारची रासायनिक अभिक्रिया या कार्बन डायऑक्साइड वायूच्या निर्मितीमध्ये घडून येते ते आपण पाहूया. महत्वाची अभिक्रिया आहे. इथं पहा, हा जो कार्बन डायऑक्साइड आहे हा तयार होण्यासाठी आपण जी रसायनं आपण वापरलेली आहेत त्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट, शहाबादी फरशीचे तुकडे किंवा मार्बलचे तुकडे, त्यांचं रेणूसूत्र आहे CaCO3, कॅल्शियम कार्बोनेट. यामध्ये आपण वरून थिसल नरसाळ्यामधून काय टाकले, विरल हायड्रोक्लोरिक आम्ल टाकलेलं आहे, डायल्यूट HCl. जेव्हा या विरल हायड्रोक्लोरिक आम्लाची या कॅल्शियम कार्बोनेट बरोबर अभिक्रिया होते, त्याबरोबर कॅल्शियम क्लोराईड तयार होतं, कॅल्शियम क्लोराईड CaCl2, कॅल्शियम क्लोराईड तयार होतं. क्षार आहे, हा सॉल्ट आहे, आणि त्याचबरोबर पाणी तयार होतं आणि CO2 बाहेर पडतो. हा वायू असल्यामुळं ऊर्ध्व दिशेने असणारा बाण जो आहे तो आपण दाखवला पाहिजे वायू असल्यामुळं. तर अशा प्रकारची रासायनिक अभिक्रिया ही आपण लिहायची. रासायनिक अभिक्रियेचं संतुलित समीकरण आपण लिहायचे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो तयार झालेला कार्बन डायऑक्साइड वायू आहे याचे गुणधर्म आपण आता पाहूया. कोणत्या कोणत्या प्रकारचे प्रॉपर्टीज हा कार्बन डायऑक्साइड वायू दाखवतो. प्रॉपर्टीज ऑफ कार्बन डायऑक्साइड गॅस, फिजिकल प्रॉपर्टीज. इन दॅट कार्बन डायऑक्साइड इज कलरलेस अँड odorless gas with a sour taste. हा जो तयार होणारा कार्बन डायऑक्साइड गॅस आहे याचा जर आपण वास घेतला, याची जर थोडीशी चव घेतली आपण, तर हा जो कार्बन डायऑक्साइड वायू आहे तो ओडरलेस आहे, म्हणजे त्याला कोणत्या प्रकारचा वास नाही. त्यानंतर असा हा जो वायू आहे स्लाइटली सोल्युबल इन वॉटर, हा अल्प प्रमाणामध्ये पाण्यामध्ये द्रावणीय आहे. पाण्यामध्ये अल्प प्रमाणामध्ये हा द्रावणीय आहे. हेवियर दॅन, इट इज हेवियर दॅन एअर. आपण आताच पाहिलं, हा जो कार्बन डायऑक्साइड वायू आहे तो हवेपेक्षा जड आहे, म्हणून तो हवेच्या ऊर्ध्वसरण पद्धतीने गोळा करतात. मी पुन्हा शब्द विद्यार्थी मित्र तो शब्द उच्चारतोय मी, ऊर्ध्वसरण पद्धतीने हा जो वायू आहे तो गोळा केला जातो. कारण का, तर तो वायू हवेपेक्षा जड आहे. त्यानंतरच पुढचा महत्वाचा गुणधर्म आहे, इट सॉलिडिफाईज ॲट रूम टेम्परेचर अँड 70 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. हा जो वायू आहे, जर 70 ॲटमॉस्फेरिक प्रेशर जर आपण क्रिएट केलं, त्याच्यावर दाब दिला एवढा, तर त्याचं काय होतं, सॉलिडिफाईज म्हणजे तो घन स्थायू रूपामध्ये तो वायू जातो. स्थायू रूपामध्ये असणारा जो वायू आहे त्याला आपण ड्राय आईस म्हणतो. सॉलिड CO2 इज कॉल्ड द ड्राय आईस. शुष्क बर्फ,
ड्राय म्हणजे शुष्क बर्फ तयार होतो. त्यानंतर अशा प्रकारचा हा जो शुष्क बर्फ आहे तुम्ही पाहिला असेल तर हा शुष्क बर्फ आहे. हा जो कार्बन डायऑक्साईड वायू आहे त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज समजून घेऊया. रासायनिक गुणधर्म महत्वाचे लक्षात घ्यायचे आपल्याला. यामध्ये CO2 रिॲक्ट्स विथ वॉटर टू फॉर्म कार्बोनिक ॲसिड. हा जो वायू आहे पाण्याबरोबर आत्ताच आपण पाहिलं होतं, हा अल्प प्रमाणामध्ये द्रावणी आहे. कार्बन डायऑक्साईड गॅस इज रिॲक्ट्स विथ वॉटर, इट फॉर्म्स कार्बोनिक ॲसिड. म्हणून हा जो वायू आहे हा कार्बन डायऑक्साईड, पाणी तयार झालं कार्बोनिक ऍसिड H2CO3. जर हे कार्बोनिक ऍसिड तयार होतंय, ऍसिड म्हणतोय मी, मग याच्यामध्ये जर आपण लिटमस पेपर बुडवले, इफ वी डीप द रेड अँड ब्ल्यू लिटमस पेपर इनसाइड दॅट कार्बोनिक ऍसिड, देन ब्ल्यू लिटमस टर्न्स रेड. दॅट मीन्स इट इज ऍसिडिक इन नेचर, राईट. म्हणजे काय होतं, या कार्बोनिक आम्लामध्ये आपण तांबडा आणि निळा लिटमस पेपर बुडवला तर निळा लिटमस कागद तांबडा होतो. म्हणजे हे जे कार्बन डायऑक्साईड वायू आहे हा ऍसिडिक आहे, आम्लधर्मी आहे. आपल्याला प्रयोगाचे निरीक्षण लिहिताना आपल्याला या गोष्टी लक्षात घ्यायच्या. त्यानंतर पुढचा गुणधर्म आहे कार्बन डायऑक्साईड रिॲक्ट्स विथ सोडियम हायड्रॉक्साईड टू फॉर्म सोडियम कार्बोनेट. सोडियम कार्बोनेट तयार होतं पहा. कार्बन डायऑक्साईड सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर रिॲक्ट झाला, सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर त्याची अभिक्रिया झाली तर सोडियम कार्बोनेट तयार होतं. सोडियम कार्बोनेटलाच आपण म्हणतो धुण्याचा सोडा. धुण्याचा सोडा तयार होतो. ती जी अभिक्रिया आहे ती अशा प्रकारची अभिक्रिया आहे पहा. कार्बन डायऑक्साईड प्लस 2NaOH, त्यापासून Na2CO3 सोडियम कार्बोनेट प्लस H2O पाणी तयार होतं आणि त्याचबरोबर धुण्याचा सोडा जो आहे तो तयार होतो. देन एक्सेस ऑफ कार्बन डायऑक्साईड रिॲक्ट्स विथ दॅट सोडियम हायड्रॉक्साईड दॅट प्रोड्यूस दी सोडियम बायकार्बोनेट. म्हणजे जर जास्त प्रमाणामध्ये हा कार्बन डायऑक्साईड वायू आपण या सोडियम हायड्रॉक्साईड मधून जाऊ दिला तर सुरुवातीला तयार होतं सोडियम कार्बोनेट आणि त्यानंतर तयार होतं सोडियम बायकार्बोनेट. मग सोडियम बायकार्बोनेटची रिॲक्शन जी आहे ती अशा प्रकारची आहे पहा. सोडियम कार्बोनेट पासून सोडियम बायकार्बोनेट हा आहे धुण्याचा सोडा सोडियम कार्बोनेट, हा आहे सोडियम बायकार्बोनेट. सोडियम बायकार्बोनेट हा खाण्याचा सोडा आहे. म्हणजे विद्यार्थी मित्र हो, केमिकल प्रॉपर्टीज वरून सुद्धा युजेस आपल्याला लगेच लक्षात आले पाहिजेत, होय की नाही. कारण इथं धुण्याचा सोडा तयार करण्यासाठी, खाण्याचा सोडा तयार करण्यासाठी आपल्याला या कार्बन डायऑक्साईड वायूचा उपयोग होतो. त्यानंतर पुढचा गुणधर्म आपण पाहूया. हा जो कार्बन डायऑक्साईड गॅस आहे हा कॅल्शियम हायड्रॉक्साईड बरोबर जर त्याची अभिक्रिया झाली तर कॅल्शियम कार्बोनेट तयार होतो. CO2 रिॲक्ट्स विथ कॅल्शियम हायड्रॉक्साईड टू फॉर्म कॅल्शियम कार्बोनेट अँड वॉटर. मग कॅल्शियम कार्बोनेट कसं तयार होतं ते पाहूया. कॅल्शियम हायड्रॉक्साईड, सोडियम हायड्रॉक्साईडचं रेणूसूत्र आहे NaOH, कॅल्शियम हायड्रॉक्साईडचं आहे CaOH ट्वाइस. काय म्हटलोय पहा मी, CaOH ट्वाइस. ट्वाइस म्हणजे दोनदा, Ca आणि OH दोनदा, CaOH ट्वाइस. When that CaOH twice reacts with carbon dioxide, it forms calcium carbonate CaCO3 plus water. म्हणजे या कॅल्शियम हायड्रॉक्साईड बरोबर या कार्बन डायऑक्साईडची अभिक्रिया होते, त्यापासून तयार होतं कॅल्शियम कार्बोनेट आणि तयार होतं पाणी. त्यानंतर पुढची अभिक्रिया पाहूया. CO2 reacts with metals to form metallic oxides. कोणत्याही वेगवेगळ्या धातूंच्या बरोबर या कार्बन डायऑक्साईडची रिॲक्शन होते आणि त्यापासून त्या मेटलचं ऑक्साईड तयार होतं, त्या धातूचं ऑक्साईड तयार होतं. ती जी अभिक्रिया आहे ती सुद्धा आपण पाहूया. When magnesium reacts with carbon dioxide, it forms magnesium oxide. That means that corresponding oxide is formed after the reaction of metal with carbon dioxide. म्हणजे कार्बन डायऑक्साईडची जर त्या पर्टिक्युलर धातू बरोबर अभिक्रिया झाली तर त्या धातूचं ऑक्साईड तयार होतं आणि कार्बन जो आहे तो वेगळा होतो.
त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढची अभिक्रिया जर पाहूया नॉन मेटल्स बरोबर अधातूंच्या बरोबर अभिक्रिया पाहू. व्हेन कार्बन डायऑक्साइड रिॲक्ट्स विथ नॉन मेटल्स टू फॉर्म ए कार्बन मोनॉक्साइड. कार्बन मोनॉक्साइड तयार होतं अधातूंच्या बरोबर. जर कार्बन डायऑक्साइडची अभिक्रिया झाली तर तयार होतो कार्बन मोनोऑक्साइड. मोनो मीन्स वन, ऑक्सिजन, ऑक्साइड मीन्स ऑक्सिजन, एक ऑक्सिजन, मोनो ऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड. कार्बन डायऑक्साइड, डाय मीन्स टू, दोन ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, मोनो मीन्स वन, वन ऑक्सिजन, कार्बन मोनॉक्साइड. ती अभिक्रिया आपण पाहूया. ती जी अभिक्रिया आहे ती आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. व्हेन कार्बन रिॲक्ट्स विथ कार्बन मोनॉक्साइड. कार्बन इज ए नॉन मेटल, राईट. कार्बन जो आहे तो अधातू आहे. या कार्बनची कार्बन डायऑक्साइड बरोबर अभिक्रिया झाली, त्यापासून तयार होतो कार्बन मोनॉक्साइड. तर अशा प्रकारच्या केमिकल रिॲक्शन जे आहेत विद्यार्थी मित्र हो, या आपल्या लक्षात येतील. त्यानंतर महत्वाचा भाग आपल्याला पुढे पाहायचा आहे की वेअर दॅट कार्बन डायऑक्साइड इज युज्ड. uses of carbon dioxide. Most important use of that carbon dioxide, it is used to prepare soft drinks and soda. जी वेगवेगळ्या प्रकारची फसफसणारी पेय आहेत, फसफसणारी पेय कोल्ड्रिंक्सची आहेत, कोल्ड्रिंक्स तयार करण्यासाठी, सोडा तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साइडचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे हा जो कार्बन डायऑक्साइड तुम्ही पाहिलं असेल की अशा प्रकारचे कोल्ड्रिंक जे आहेत त्याचं झाकण उघडलं की आतून असे बुडबुडे जे आहेत ते वेगानं बाहेर येतात. म्हणून जे असे फसफसणारे पेय आहेत त्यांच्यामध्ये हा कार्बन डायऑक्साइड वायू वापरला जातो. म्हणून अशा प्रकारची फसफसणारी पेय तुम्हाला माहिती आहेत, कोल्ड्रिंक्स तुम्हाला माहिती आहेत. त्यानंतर इट इज युज्ड इन फायर एक्सटिंग्विशर्स. वेगवेगळ्या प्रकारचे जे अग्निशामक यंत्र जे आहेत, अग्निशामक साधनांच्या मध्ये हा कार्बन डायऑक्साइड जो आहे तो वापरला जातो. तर अग्निशामक यंत्राविषयी आपण सविस्तर माहिती पुढच्या यानंतर पाहणारच आहोत. दुसरा उपयोग आहे इट इज युज्ड इन ए फायर एक्सटिंग्विशर्स. देन नेक्स्ट यूज ऑफ दॅट कार्बन डायऑक्साइड इज ॲज ए रेफ्रिजरिंग एजंट. शीतकरण जी केंद्र आहेत किंवा शीतगृह आहेत, मग आपले दूध आणि दुग्धजन्य पदार्थ शीतकपाटामध्ये आपण थंड करून ठेवतो. आणि थंड करण्यासाठी जी शीतगृह आहेत किंवा शीतकपाट आहेत, या शीतकपाटामध्ये कार्बन डायऑक्साइड वायू हा वापरला जातो. म्हणजेच कार्बन डायऑक्साइड वायू तो त्याचा ड्राय आईस केला जातो, त्याचा शुष्क बर्फ केला जातो, एजंट म्हणून वापरला जातो, तो प्रशीतक म्हणून वापरला जातो. अशा प्रकारचा हा जो कार्बन डायऑक्साइड वायू विद्यार्थी मित्र हो, आणखी एक महत्वाचा उपयोग त्याचा लक्षात ठेवा. वेगवेगळ्या प्रकारचा सिनेमा असेल किंवा नाटक असेल तर त्याच्या स्टेजवर तुम्ही पाहिलं असेल असा पांढरा धूर जाताना दिसतो आपल्याला, आणि त्यामधून वेगवेगळ्या प्रकारच्या रंगाच्या लाईट सोडतात, हो की नाही. आणि लाईट सोडल्या की ते जो प्रकाश आहे तो आपल्याला छान दिसतो, हो की नाही. तर अशा प्रकारचा धूर तयार करण्यासाठी स्टेजवर या कार्बन डायऑक्साइड वायूचा उपयोग केला जातो. आणखी एक महत्वाचा उपयोग या ठिकाणी दिलेला आहे पहा. द प्रिपेअर सेव्हरल केमिकल्स लाईक युरिया. अनेक रासायनिक पदार्थ तयार करण्यासाठी या कार्बन डायऑक्साइडचा उपयोग होतो. महत्वाचा उपयोग आहे युरिया. युरिया हे जे खत आहे, युरिया खत तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साइड वायूचा उपयोग होतो. त्यानंतर महत्वाचा उपयोग आणखी आहे विद्यार्थी मित्र हो. याच्या अगोदरच आपण पाहिलं रासायनिक गुणधर्मांच्या मध्ये इट इज युज्ड फॉर मेकिंग वॉशिंग सोडा अँड बेकिंग सोडा, राईट. म्हणजे हा कुठं उपयोगात येतोय? आपल्याला जो खाण्याचा सोडा आहे, ठीक आहे नाही, किंवा धुण्याचा सोडा आहे, हा धुण्याचा सोडा आहे. धुण्याच्या सोड्याचा रंग कोणता असतो सांगा बरं? हा, लक्षात ठेवा, धुण्याचा सोड्याचा रंग पांढरा आहे. परंतु आपण व्हील पावडर असेल तर तिचा वेगळा रंग आहे, निरमा पावडर असेल तिचा वेगळा रंग आहे, ठीक आहे नाही, रिन पावडर असेल तर तिचा वेगळा रंग आहे. रंगीबेरंगी असा काही धुण्याचा सोडा नसतो, त्याचा पांढरा रंगच आहे, लक्षात घ्या. पण कंपनीने काय केलेले, वेगळे रंग त्यामध्ये आकर्षक दिसण्यासाठी ती पावडर त्यामध्ये त्यांनी रंग मिसळलेला आहे. तर अशा प्रकारचा जो धुण्याचा सोडा आहे, धुण्याचा सोडा तयार करण्यासाठी, खाण्याचा सोडा तयार करण्यासाठी आपल्याला या कार्बन डायऑक्साइड वायूचा उपयोग होतो. मग अशा प्रकारची अपमार्जक जी आहेत
ही अपमार्जक तयार करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या धुण्याच्या पावडर जे आहेत या तयार करण्यासाठी उपयोग होतो. आणि आणखी एक महत्वाचा उपयोग आहे टू प्रिझर्व फूड. अन्न जास्त कालावधीसाठी टिकून ठेवण्यासाठी आपल्याला कार्बन डायऑक्साईड वायूचा उपयोग होतो. प्रशीतक म्हणून या कार्बन डायऑक्साईड वायूचा उपयोग होतो. तर वेगवेगळ्या प्रकारची प्रशीतक जी आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारची कोल्ड्रिंक जी आहेत हे कोल्ड्रिंक्स तयार करण्यासाठी आपल्याला या कार्बन डायऑक्साईड वायूचा उपयोग होतो. त्यानंतर महत्वाचा आणखी एक उपयोग आहे पहा विद्यार्थी मित्रांनो, इट हेल्प्स टू मेंटेन द टेम्परेचर ऑफ द अर्थ सरफेस. आपल्याला माहिती आहे की या पृथ्वी तलावरचं जे तापमान आपल्याला वाढत चाललेलं दिसतंय, हे तापमान कमी करण्यासाठी, पृथ्वी तलावरचं तापमान कमी करण्यासाठी या कार्बन डायऑक्साईडचा उपयोग होतो. आणि म्हणून महत्वाचा उपयोग तो हे एक आहे. आणखी एक महत्वाचा उपयोग आहे पहा विद्यार्थी मित्र हो, इट इज युज्ड इन वेल्डिंग टू कंट्रोल करोजन. आपण जे वेल्डिंग करतो वेगवेगळ्या साधनांना, इथं दाखवलेलं आहे पहा, इथं वेल्डिंग चालू आहे. मग हे वेल्डिंग करण्यासाठी इथं हे जे सिलेंडर आहेत कार्बन डायऑक्साईड वायू त्यामध्ये भरलेला आहे, हे सुद्धा कार्बन डायऑक्साईड वायूचं सिलेंडर आहे. या कार्बन डायऑक्साईड वायूचा उपयोग केला जातो या वेल्डिंग करताना, जेणेकरून हे जे वेल्डिंग केलेला भाग जो आहे त्याचं क्षरण होऊ नये. करोजन म्हणजे क्षरण, गंजू नये, वेल्डिंग केलेला भाग गंजू नये म्हणून जे वेल्डिंग करण्यासाठी हा कार्बन डायऑक्साईड वायू जो आहे तो उपयोगात आणला जातो. विद्यार्थी मित्र हो, हे सगळे जे उपयोग आहेत ना ते क्रमाक्रमानं व्यवस्थित लक्षात ठेवा, पाठांतर करून ठेवा. त्यानंतर आणखी महत्वाचा भाग आपण या अगोदर चर्चा केली होती त्याची, फायर एक्सटिंग्विशर, अग्निशामक यंत्र, रेग्युलर फायर एक्सटिंग्विशर्स, जे नियमित फायर एक्सटिंग्विशर जे आहेत, अग्निशामक यंत्र जे आहेत त्यांची रचना आपण अगदी बारकाईने आता समजावून घेऊया. कशा प्रकारची ही अग्निशामक यंत्र असतात. तुम्ही पाहिलेत ना अशा प्रकारचे अग्निशामक यंत्र पाहिले असतील. आणि जर ज्याच्यावर CO2 लिहिलेलं आहे ते कार्बन डायऑक्साईड वायू असणारं अग्निशामक यंत्र आहे, म्हणजे त्यामधून कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडणार आहे. आता कार्बन डायऑक्साईड वायू कसा बाहेर पडतो बरं, त्याची रचना आपण बारकाईने समजावून घेऊया. आतमध्ये असणारे हे जे फायर एक्सटिंग्विशर्स आहे यामध्ये सोडियम बायकार्बोनेट भरलेलं असतं. अगोदर आतमधल्या भागामध्ये सोडियम बायकार्बोनेट आहे आणि वरच्या बाजूला एक जी डबी आहे किंवा त्याला आपण ग्लास कॅप्सूल म्हटलेलं आहे, या कॅप्सूल मध्ये सल्फ्युरिक आम्ल भरलेलं असतं. मग जेव्हा आपल्याला गरज पडेल तेव्हा या सल्फ्युरिक आम्लाची आणि सोडियम बायकार्बोनेटची दोन्हींची अभिक्रिया होते आणि त्यापासून कार्बन डायऑक्साईड वायू जो आहे तो बाहेर पडतो. आणि हा कार्बन डायऑक्साईड वायू आपल्याला आग विझवण्यासाठी हा वापरता येतो. तर महत्वाचं म्हणजे अशा प्रकारचे फायर एक्सटिंग्विशर्स कुठं वापरले जातात ते समजावून घ्या. इट इज युज्ड इन इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट कॅचेस फायर. म्हणजे जिथं विद्युत उपकरणं, जिथं विजेचा संबंध आहे अशा ठिकाणी जर का शॉर्ट सर्किट वगैरे झालेलं असेल तर अशा ठिकाणची आग विझवण्यासाठी कार्बन डायऑक्साईड बाहेर पडणारे जे अग्निशामक यंत्र आहेत ती वापरली जातात. आता जिथं इलेक्ट्रिकचा संबंध आहे तिथं पाण्याने वगैरे आग विझून चालेल का? नाही, बरोबर, कारण तिथं पुन्हा शॉक बसण्याची शक्यता जास्त आहे. म्हणून अशा ठिकाणी कार्बन डायऑक्साईडचे जे अग्निशामक यंत्र आहे ती वापरली जातात. हीच अग्निशामक यंत्र आतमध्ये कशा प्रकारची रचना असते तीही आपण बारकाईने समजावून घेऊया, कशा प्रकारे अभिक्रिया होते आणि ही यंत्र जी आहेत ती कशा प्रकारे कार्यरत असतात. आता पहा, आता तेच अग्निशामक यंत्र आपण बारकाईने समजावून घेऊया. हे बाहेरच्या बाजूला असणारं कंटेनर आहे आणि या कंटेनर मध्ये, याला इथं कंटेनर भांड आहे पहा, असं म्हणूया धातूचं भांड. या धातूच्या भांड्यामध्ये इथं निळ्या रंगाने दाखवलेलं आहे सोडियम बायकार्बोनेट आहे, बेकिंग सोडा, खाण्याचा सोडा या ठिकाणी भरलेला आहे पांढऱ्या रंगाचा. आणि इथं या ठिकाणी कॅप्सूल आहे, कॅप्सूल म्हटलं होतं, ग्लास कॅप्सूल आहे, काचेचं अशा प्रकारची काय आहे डबी आहे. आणि या काचेच्या डबीमध्ये आतमध्ये बोटल आहे, बाटली आहे. या बाटलीमध्ये काय आहे महत्वाचं, सल्फ्युरिक ऍसिड H2SO4, सोडियम बायकार्बोनेट NaHCO3,
इथं सल्फ्रिक ऍसिड आहे, सल्फ्रिक आम्ल आहे आणि वरच्या बाजूला इथं नॉब आहे पहा, इथं कळ आहे इथे एक. जेव्हा आपल्याला गरज पडेल तेव्हा काय केलं जातं, ही जी कळ जी आहे ती दाबली जाते. कळ दाबल्यानंतर ही जी बाटली आहे काचेच्या आतमध्ये असणारी ती फुटते आणि या सल्फ्रिक आम्लाची आणि या सोडियम बायकार्बोनेटची अभिक्रिया होते आणि त्यापासून कार्बन डायऑक्साईड वायू जो आहे तो बाहेर पडतो. त्याचबरोबर सोडियम सल्फेट हा क्षार तयार होतो. ती जी अभिक्रिया आहे ती अभिक्रिया विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, महत्वाची अभिक्रिया आहे. सोडियम बायकार्बोनेट NaHCO3 2NaHCO3 प्लस H2SO4 सल्फ्युरिक आम्ल तयार झालं. सोडियम सल्फेट Na2SO4 प्लस 2H2O प्लस CO2 कार्बन डायऑक्साईड वायू. अभिक्रिया लक्षात ठेवा, सोडियम बायकार्बोनेट, सल्फ्युरिक आम्ल, सोडियम सल्फेट, पाणी आणि कार्बन डायऑक्साईड. तर अशा प्रकारे हे जे कार्बन डायऑक्साईड वायू आहे हा आग विझवण्यासाठी वापरला जातो. कार्बन डायऑक्साईड वायू प्रयोगशाळेमध्ये कसा तयार करायचा, त्याचे गुणधर्म काय काय आहेत आणि कार्बन डायऑक्साईडचे उपयोग काय काय आहेत, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. यानंतरचे व्हिडिओ सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ बारकाईने ऐकल्याबद्दल धन्यवाद.